घरामध्ये सुगरणींना उपयोगी पडतील अशा किचन टिप्स. नंबर 1, घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे ठेवल्यास पाली येत नाही. नंबर 2, घरामध्ये जिथे मुंग्या झाल्या आहेत तिथे बोरिक ॲसिडची पावडर टाकल्यास मुंग्या झुरळे पळून जातात. नंबर 3, मिक्सरच्या पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा मिक्सरमध्ये मीठ टाकून फिरवा. याने मिक्सरच्या पाती धारदार होतात. नंबर 4, तुमच्या घरात किचन सिंकमधून उंदीर येत असतील तर अधूनमधून सिंकमध्ये कोमट पाणी टाकावे. यामुळे उंदीर पळून जातात. नंबर 5, आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन आरसा पुसावा. यामुळे आरसा स्वच्छ होतो. नंबर 6, एखाद्या पांढऱ्या कपड्यावरील डाग निघत नसतील तर लिंबाच्या रसाचा वापर करा. यामुळे कपडे पांढरे शुभ्र निघतात. नंबर 7, कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा आणि ती सुकू द्या. त्यानंतर ते कपडे धुवावेत. नंबर 8, सुरीला धार नसेल तर चहाच्या कपावर थोडी सुरी फिरवावी. याने सुरीला धार येते. नंबर 9, इडली, डोसा किंवा आप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळीसोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा. यामुळे पोषक मूल्य वाढतात. नंबर 10, किसणीवर गूळ किसताना किंवा विळीला तेलाचा हात लावावा. अशाने अजिबात गूळ चिटकत नाही. नंबर 11, मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही पांढऱ्या तिळाची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट किंवा काजूची पेस्ट किंवा टोमॅटो प्युरी वापरू शकता. यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजीसुद्धा छान लागते. नंबर 12, इडली डोशाचे पीठ उन्हाळ्यात लवकर फुगते तर ते आंबट न होण्यासाठी त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. यामुळे इडली डोशाचे पीठ आंबट होत नाही. नंबर 13, आलू पराठे करताना सारणामध्ये कसुरी मेथी नक्की घाला. यामुळे पराठ्यांना स्वाद येतो. नंबर 14, किचनमध्ये झुरळ झाले असतील तर बेकिंग सोडा साखरेत मिसळून हे मिश्रण जिथे झुरळ झाले आहेत तिथे टाकावे. झुरळे लगेच मारले जातात. नंबर 15, कुकर लावल्यानंतर शिट्टी होत नसेल किंवा हवा जात असेल झाकणाच्या रिंगला थोडेसे तेल लावा. नंबर 16, जास्त लसूण सोलायचा असेल तर थोडा गरम करून घ्या मग सोला. याने साल पटकन निघते. नंबर 17, सुके खोबऱ्याला बुरा येत असेल तर त्यांना तुरडाळीत ठेवल्यास सुके खोबरे खराब होत नाही. नंबर 18, साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात 2 चमचे दूध घालावे म्हणजे खिचडी चविष्ट देखील होते. नंबर 19, किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा म्हणजे डाग जातात. नंबर 20, शेवयांची खीर बनवताना त्यात थोडा बारीक रवा तुपात भाजून घातल्यास खीर मस्त घट्ट बनते आणि चवीला सुद्धा छान लागते. नंबर 21, घरात खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. नंबर 21, कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल. नंबर 22, उकडलेली अंडी गरम असताना कधीही सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची साल पटकन निघते. नंबर 23, पुरी किंवा भजी तळताना तेलामध्ये मीठ घातल्यास भज्यामध्ये तेल शोषले जात नाही. तुम्ही ही टिप्स नक्की ट्राय करून बघा. नंबर 24, काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 ते 2 हिरवी मिरची आणि धने घालावे. यामुळे भाजीची चव खूप चविष्ट होते. नंबर 25, कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्या राहतात. नंबर 26, किचन सिंकमध्ये तेलकट घाणेरडे डाग घालवण्यासाठी लिंबूवर मीठ टाकून घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि सिंक चमकू लागेल. नंबर 27, चपाती नरम लुसलुशीत बनवण्यासाठी पाणी, दूध किंवा लोणी काढून घेतलेल्या ताकाचा वापर करावा. यामुळे चपाती दिवसभर मऊ राहतात. नंबर 28, शेंगदाणे भाजून आपण दाण्याचा कूट शेंगदाण्याची चटणी बनवतो तर ते बनवत असताना शेंगदाण्याच्या साली सकट वापर करा. कारण यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात. नंबर 29, डोसा किंवा आप्पे बनवताना जर तव्याला चिटकत असेल तर त्यामध्ये अंडी घातल्यास डोसा किंवा आप्पे अजिबात तव्याला चिटकत नाही. नंबर 30, डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही. नंबर 31, ढोकळा बनवून झाल्यावर वरून फोडणी देताना साखरेचे पाणी घाला म्हणजे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि घशातही अडकत नाही. नंबर 32,
घरातील पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. फॅन एकदम स्वच्छ दिसेल. नंबर 33, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कॉटनच्या कपड्यावर थापून थालीपीठ तव्यावर टाकावे. नंबर 34, लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर यांना साठवून कोणताही पदार्थ असो गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंबर 35, लाल भोपळा पावभाजीत घातल्याने लहान मुलांना पावभाजीच्या मसाल्याचा त्रास होणार नाही आणि भाजी छान मिळूनही येते आणि टेस्टी देखील लागते. चला तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.